आयआयटी बॉम्बेवरून राजकारण पेटलं। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचं वक्तव्य सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। मुंबई संदर्भात पोटात साचलेली मळमळ बाहेर। राज ठाकरेंकडून समाचार, मनसेकडून आयआयटी मुंबईची बॅनरबाजी। मुंबईत 11 लाख दुबार मतदार। पालिका प्रशासनाकडून दुजोरा। दुबार मतदारांची नावं वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत घरोघरी जाऊन विशेष मोहीम राबवणार। आपल्याकडे नगर विकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा। गवई गेले, सूर्यकांत आले। संविधानातील जळमट मात्र तशीच। 11 वर्षांपासून सुप्रीम कोर्टाचं केंद्राच्या दबावाखाली काम सुरू। सामनातून टीका। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी। अनगर नगर पंचायतीत सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद। आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचा थिटेंच्या वकिलांचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक, महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। तेलगाव ते धारूर मार्गावर अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातील वाहनानं दिली होती धडक। वसईच्या दिवनमान परिसरात वायुगळतीमुळे एकाचा मृत्यू। घटनेचा सीसीटीव्ही समोर। क्लोरीन सिलेंडर लीक झाल्यानं 19 जण बाधित। राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी, आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण। संभाजीनगरमधील समाज कल्याण वसतिगृहातील जेवणात पाल आढळल्यानं विद्यार्थ्यांना विषबाधा। वसतिगृहासमोरच विद्यार्थ्यांसाठी या समजूत काढण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्तांसमोरच विद्यार्थ्यांनी वाचला असुविधांचा पाढा।